नमस्कार मित्रमैत्रिणींनो. आज आपण ऐकतोय सप्तपदी पर्व नवे भाग 12. मागच्या भागात आपण बघितले होते, दीदी तू आणि मॉम का रडत होत्या? आदूच्या डोक्यातून अजूनही तो प्रश्न गेला नव्हता. काही नाही रे, तिला ओरडले ना मी म्हणून रडत होती ती, मंजिरी बोलली. मग तू का रडत होतीस? आदू दोघींकडे संशयाने बघत म्हणाला. किती प्रश्न विचारतो रे, खा ना गुपचूप, रिद्धी मोठ्याने म्हणाली. तसा तो हर्षच्या जवळ आला आणि खायला बसला. सगळे आता गालातल्या गालात हसत होते. आता बघूया पुढे. रिद्धीच्या घरातल्यांवरचा राग आता निवळला होता. घरातील वातावरण पूर्वीसारखे झाले होते. रिद्धीच्या मनात तर मंजिरी आणि हर्षबद्दल आणखी आदर वाढला होता. पण तरीही आपण यांची खरी मुलगी नाही हे तिला आठवायचे आणि मनात काहीतरी वेगळीच फिलिंग यायची, जी तिलाच समजत नव्हती. तिचे त्या दोघांवरील प्रेम अजिबातच कमी झाले नव्हते, पण तरीही थोडी परकीपणाची जाणीव रिद्धीच्या मनात डोकावून जायचीच. आज तिच्या कॉलेजचा पहिला दिवस. ती आपली नवीन मोपेड घेऊन कॉलेजला जाणार होती. इकडे अरुंधती आणि मंजिरीचे इन्स्ट्रक्शन देणे चालू होते. काय ग मॉम, किती इन्स्ट्रक्शन देतेस? सांभाळूनच चालवणार आहे मी, रिद्धी वैतागत म्हणाली. माहीत आहे तू हुशारच आहेस, पण आपली काळजी घेतलेली बरी, अरुंधती म्हणाल्या. मम्माजी तू पण नको सुरू करू हा आता. सकाळपासून तुमच्या दोघींचे इन्स्ट्रक्शन ऐकून मला वाटतंय मी रिक्षानेच जावे. रिद्धी आता खरोखरच वैतागली होती. का छळताय ग तुम्ही दोघी माझ्या प्रिन्सेसला? हर्ष पायऱ्या उतरत बोलला. आम्ही कशाला छळतोय बाबा तिला, अरुंधती म्हणाले. बघ ना रे डॅड, सकाळपासून चाललं दोघींचं. सिग्नल बरोबर बघ, गाडी हळू चालव, ओव्हरटेक करू नकोस आणि काय काय. काय ग हे असं सांगताय तुम्ही तिला? हर्ष दोघींकडे डोळे बारीक करून बघत म्हणाला. बरं बाबा, आता नाही काही बोलणार. मग तर झालं, मंजिरी म्हणाली. सांभाळून चालव हा प्रिन्सेस गाडी, हर्ष म्हणाला. डॅड आता तू पण सुरू झालास, राहू दे मी टॅक्सीनेच जाते, रिद्धी म्हणाली. काळजीपोटी बोलतोय ग बाळा मी सगळे, हर्ष म्हणाला. मग कळतंय मला, पण एवढीही काळजी करू नका की मला गुदमरायला होईल. तुझ्या कॉलेजचा पहिला दिवस आहे की नाही, त्यामुळे आम्हा सर्वांनाच काळजी लागली, मंजिरी म्हणाली. एवढं काही नसतं ग, नॉर्मल आहे सगळं, रिद्धी. बरं आज मी सोडून देऊ का तुला, हर्ष म्हणाला. नको ना रे डॅड, पॅरेंट्ससोबत आलं की इम्प्रेशन चांगलं पडत नाही. कुणावर इम्प्रेशन पाडायचं आहे तुला, मंजिरीने विचारले. कॉलेजमधल्या मुलामुलींवर. काय ग मॉम, तू पण ना, आता लवकर नाश्ता दे मला, उशीर होतोय, रिद्धी बोलले. आजकालच्या मुलामुलींचे काहीतरी वेगळंच असतं नाही, अरुंधती हसत म्हणाल्या. जमाना बदल गया है मा, हर्ष नाटकीपणाने म्हणाला. तसे सगळेच आता हसायला लागले. हर्ष आणि रिद्धी नाश्ता करून बाहेर पडले. हर्ष आपली कार घेऊन ऑफिसकडे वळला तर ती आपली मोपेड घेऊन कॉलेजच्या दिशेने गेली. 20 मिनिटातच ती कॉलेजमध्ये पोहोचली. आज तिचा पहिला दिवस असल्याने एक्साइटमेंट होतीच. कॉलेजच्या भल्या मोठ्या आवारात ती दाखल झाली. पार्किंगची जागा लवकर सापडली तशी तिने आपली गाडी पार्क केली आणि आपल्या क्लासरूमकडे निघाली. बरेच जण ग्रुपने उभे होते. रिद्धी चालायला लागली तसे बरेचसे मुलं मुली तिच्याकडे बघत होते. तिने अगदी फॉर्मल जीन्स आणि टी शर्ट घातले होते, तरीही त्या ड्रेसमधूनही तिचे सौंदर्य उठून दिसत होते. रिद्धीला आपली क्लासरूम माहीत नव्हती. कुणाला विचारावे या विचारातच ती जरा थबकली. वुड यू प्लीज टेल मी व्हेअर इज द IT फर्स्ट इयर क्लासरूम, रिद्धी तिथे उभ्या असणाऱ्या एका मुलींच्या ग्रुपला विचारत होती. यस, व्हाय नॉट, आम्ही दोघीसुद्धा फर्स्ट इयरलाच आहोत, एक मुलगी म्हणाली. हाय, मी रिद्धी. रिद्धीने स्वतःची ओळख करून दिली. हाय, मी वंशिका, ही नुपूर आणि ही सृष्टी आणि ही आस्था. वंशिका सगळ्यांची ओळख करून देत म्हणाली. सगळ्यांनी तिला हात मिळवून ओळख करून घेतली. मी आणि सृष्टी सेकंड इयरला आहोत. वंशिका आणि आस्था तुझ्या क्लासला आहेत, नुपूर म्हणाली. थोड्याच वेळात 5ही जणींची चांगलीच गट्टी जमली. क्लासची वेळ झाली तशा सगळ्या आपापल्या क्लासमध्ये निघाल्या. वंशिका, आस्था आणि रिद्धी एकत्रच आपल्या क्लासरूममध्ये गेल्या. लंच ब्रेक झाल्यावर तिघीजणी कॅन्टीनमध्ये आल्या. नुपूर आणि सृष्टीही आल्या. बरेच मुली तिथे आधीच येऊन होते. सिनियर क्लासमधले मुलं फर्स्ट इयरच्या मुलींना बघून कॉमेंट्स करत होते. त्यांच्याकडे लक्ष द्यायचं नाही, 65 मुली आहेत ती, सृष्टी म्हणाली. हो बघ ना कशी कॉमेंट करत आहेस, रिद्धी म्हणाली. ए सृष्टी, नुपूर, तुमच्या मैत्रिणींची ओळख करून देणार नाहीस का आमची, एक मुलगा त्यांच्या जवळ येऊन म्हणाला. आज पहिलाच तर दिवस आहे, होईल हळूहळू ओळख, तुला का रे एवढी घाई लागली ओळख वाढवायची, नुपूर यशला म्हणाली. हळूहळू कशाला, आजही झाली तरी छानच आहे. बाय द वे, मी यश मिरासदार, तो रिद्धीकडे बघत म्हणाला.
तुमची काही हरकत नसेल तर मी इथे बसू का? यश म्हणाला. आमची हरकत तर तशी काही नाही, पण या तिघी नवीन आहेत ना कॉलेजमध्ये, ऑकवर्ड वाटेल त्यांना, सृष्टी बोलली. काही हरकत नाही, बसू शकतोस, वंशिका बोलली. तिघींनी आता त्याच्याशी ओळख करून घेतली. यश अगदी जुनी ओळख असल्यासारखा बोलत होता. वंशिका, रिद्धी आणि आस्थाही त्याच्यासोबत छान बोलत होत्या. हा आमचा क्लासमधला टॉपर आहे बरं का. तुम्हाला अभ्यासात काही अडचण आली तर बिनधास्त याची मदत घेऊ शकता, सृष्टी म्हणाली. इट्स माय प्लेजर. सुंदर मुलींना मदत करण्यासाठी मी केव्हाही तत्पर असतो, यश म्हणाला. ओ, फक्त सुंदर मुलींना? वंशिका बोलली. मुली सुंदरच असतात, यश तिच्याकडे रोखून बघत म्हणाला. अपना अपना नजरिया है, नुपूर. हो, मला तर दिसतात बुवा सगळ्याच मुली सुंदर, यश बोलला. बराच वेळ त्यांची मस्ती मजा आणि गप्पा गोष्टी सुरू होत्या. यश सगळ्यांना हसवत होता. त्याचा थोडासा स्वभाव फ्लर्टी असला तरी तो सर्वांनाच आवडला. दिसायलाही हँडसम होता. रंग जरासा सावळा होता, पण उंचपुरा आणि तरतरीतला. यामुळे चार चौघात उठून दिसत होता. टॉपर असल्याने बऱ्याच मुली त्यांच्या मागे पुढे करायच्या. तो सुद्धा सगळ्या मुलींसोबत मिक्स व्हायचा, पण त्याला अजून गर्लफ्रेंड नव्हती. आता इथेच बसायचा विचार आहे की क्लासमध्ये चालणार आहात, नुपूर म्हणाली. हो हो, जाऊया चल, महत्त्वाचा लेक्चर आहे आता, यश बोलला. तरी म्हटलं हा स्कॉलर असून बोलला कसा नाही, सृष्टी म्हणाली. या 3 सुंदर्या बसल्या आहेत ना समोर, त्यामुळे डोक्यातून चाललं गेलं, यश मस्करी करत म्हणाला. त्या 3 सुंदर्या आणि आम्ही दोघी रे, नुपूर म्हणाला. अगं तुम्हीही सुंदरच आहात, पण गेले वर्षभर बघतोय ना तुम्हाला, त्यामुळे तेवढं काही वाटत नाही आता. नवीन चेहरे असले की थोडं, यश बोलला. तुला ना चांगला मार पाहिजे आता, सृष्टी त्याच्या पाठीत एक धपाटा घालत म्हणाली. आई आई ग, लागतंय ना, किती कडक हात आहे ग तुझा लोखंडासारखा, यश नाटक करत म्हणाला. ए चल, उगाच नाटक नको करू, आला मोठा लोखंडासारखा म्हणणारा, नुपूर म्हणाली. त्या तिघांची मस्ती बघून त्या तिघीजणी हसत होत्या. लेक्चरची वेळ झाली, क्लासमध्ये जाऊया, यश आता जायच्या तयारीने म्हणाला. चला भेटू सुट्टी झाल्यावर, यश सगळ्यांना बाय करत म्हणाला. सगळेजण आपापल्या क्लासरूममध्ये गेले. वंशिका, आस्था आणि रिद्धीचा पहिलाच दिवस असल्याने आजचा दिवस सगळं इंट्रो करण्यातच गेला. तरीही कॉलेजचं वातावरण अगदी छान वाटत होतं. रिद्धीला पहिल्याच दिवशी एवढे सगळे मित्रमैत्रिणी भेटल्याने ती तर फारच आनंदात होती. सुट्टी झाल्यावर परत सगळे एकदा भेटले. सृष्टी आणि वंशिका दोघी एकमेकींच्या शेजारी असल्याने त्या सोबतच जात होत्या आणि सेकंड इयरच्या मुलींशी ओळखही तिच्यामुळेच झाली. तर आस्था आणि वंशिका या आधीपासूनच मैत्रिणी होत्या, पण रिद्धी मात्र त्यांच्यात अचानकच सामील झाली होती. पण हीच मैत्री पुढे अधिकाधिक घट्ट होत जाणार होती. कसा गेला आजचा कॉलेजचा पहिला दिवस, यश या तिघींना विचारत होता. फारच छान, मला तर वाटलंच नाही या कॉलेजमध्ये पहिल्यांदा आल्यासारखे, रिद्धी म्हणाली. मलाही, वंशिका म्हणाली. हो ना, असं वाटतं पहिलाच दिवस असल्याने कुणी आपल्याशी जास्त बोलणारही नाही. वंशिकासोबत असल्याने मी जरा निवांतच होते म्हणा, आस्था बोलली. तर काय, एका दिवसात किती मित्रमैत्रिणी मिळाले, रिद्धी म्हणाली. खरीच लकी आहात ग तुम्ही, माझ्यासारखा स्कॉलर मुलाशी पहिल्याच दिवशी मैत्री झाली तुमची, यश आपली कॉलर टाईट करत म्हणाला. मोठा आला लकी म्हणणार, हम 5 पुरून उरणार सगळ्यांना, सृष्टी म्हणाली. इथे फायटिंग बीटिंग करायला चाललात का तुम्ही, यश तिला चिडवण्यासाठी बोलला. गरज पडली तर तेही करू, ती शिकली कराटे, रिद्धी म्हणाली. बापरे, मला जरा सावध राहावं लागेल, माझं काही खरं नाही, यश घाबरण्याची ॲक्टिंग करत म्हणाला. बस झालं तुझी नाटकं, चला उद्या भेटूया सगळे, नुपूर म्हणाली. सगळ्यांनी हसत खेळत एकमेकांचा निरोप घेतला आणि घरी जाण्यासाठी निघाल्या. सृष्टीने आपली स्कूटी काढली. वंशिका आणि ती स्कूटीने निघाल्या. नुपूर आपली गाडी घेऊन निघाली. रिद्धी आणि यशने सुद्धा आपली बाईक काढली. आस्था मात्र रिक्षाने जाणार होती. आस्था, तुला सोडून देऊ का मी, यश म्हणाला. नको रे, तुला दुसऱ्या रस्त्याने जायचं, मी जाईन रिक्षाने, आस्था बोलली. मी सोडतो तुला, चल, तुझ्या रस्त्यानेही मला घर जवळ पडेल, रिद्धी म्हणाली. ठीक आहे. आस्था तिच्या गाडीवर बसली आणि दोघी घराकडे निघाल्या. तिला सोडल्याने रिद्धीचे 15 मिनिट उशीर होणार होता, पण मैत्रीमध्ये एवढं चालतंच. दोघीही गप्पा मारत चालल्या होत्या. आस्थाला घरी सोडून रिद्धी आपल्या घरी आली. मंजिरी आज ऑफिसला गेली होती, त्यामुळे फक्त अरुंधतीच घरी होत्या. आद्विकसुद्धा अजून स्कूलमधून आलेला नव्हता. ती धावतच जाऊन अरुंधतीच्या गळ्यात पडली. आज स्वारी भलतीच खुश दिसते. एकंदरीत काय, कॉलेजचा पहिला दिवस मस्तच गेला म्हणायचा, अरुंधती म्हणाल्या. हो मम्माजी, फारच छान गेला आजचा पहिला दिवस. माहिती आहे तुला, 4 मैत्रिणी आणि एक मित्र पण भेटला, रिद्धी म्हणाली.
अरे वा, आणि कॉलेज मस्तच असेल हो ना, अरुंधती म्हणाले. मस्त? अगं खूपच मोठा परिसर आहे, मला तर फारच आवडलं. सकाळी थोडी धाकधूक वाटत होती, पण गेल्या गेल्या मैत्रिणी मिळाल्या. मग काय, अगदी कम्फर्टेबल वाटायला लागले. रिद्धीची बडबड चालली होती. किती उत्साहाने ती सगळं सांगत होती. अरुंधती सगळं ऐकून घेत होत्या. बरं, आता भूक वगैरे काही लागली की नाही, की मित्रमैत्रिणी मिळाल्याने पोटही भरले, अरुंधती म्हणाल्या. लागली ना, आज मॉम पण नाही घरात, रिद्धी म्हणाली. येईल ते एवढ्यात. तुला काय हवंय, मी देते करून. पास्ता हवाय मला. तू ये फ्रेश होऊन, मी लगेच बनवते. किती त्रास घेशील माझ्यासाठी? त्यात कसला आलाय त्रास? तसेही माझ्या हर्षला काही बनवून खायला घालता आले नाही. मी सतत ऑफिसच्या कामात बिझी असायचे. निदान त्याच्या लेकरांना तरी लाड करून घेऊन देत, अरुंधती म्हणाल्या. खूप ग्रेट आहेस मम्माजी तू. आय एम सो लकी टू हॅव यू. रिद्धी तिच्या गालावर ओठ टेकवत फ्रेश व्हायला निघून गेली. अरुंधती किचनकडे वळल्या. रिद्धी फ्रेश होऊन आली आणि किचनमध्ये अरुंधतीला मदत करू लागली. दोघी गप्पा मारत काम करत होत्या. पास्ता तयार झाला तसा रिद्धीने तो डायनिंग टेबलवर नेला. अरुंधती प्लेट घेऊन आल्या. आद्विक आणि मंजिरी येईल म्हणून त्यांनी पास्ता सर्वांसाठी बनवला होता. दोघी टेबलवर नाश्ता करत होत्या. माझ्या आवडीचा पास्ता, मी आलो लगेच फ्रेश होऊन, आद्विक धावतच घरात येत म्हणाला. त्याने बॅग बाजूला टाकून दिली आणि बूट काढायला लागला. अरे हळू, पडशील, नाश्ता कुठे पळून जात नाही, अरुंधती म्हणाली. हो माहिती मला, पण पोटातले कावळे धिंगाणा घालत आहे, त्याचं काय करू, आदू बोलला आणि बाथरूमकडे पळाला. दोघीही त्याच्याकडे बघून हसत होत्या. तर आजचा भाग इथपर्यंतच. भेटूया पुढच्या भागात लवकरच. तोपर्यंत आमच्या या भागाला लाईक आणि कॉमेंट्स करायला विसरू नका. धन्यवाद.